नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी श्वेता. अं, इथला ब्लॉग मी आधी टाकला होता, बघू शकता बॅकग्राऊंड सगळा. पण आज आम्ही परत असंच बाहेर आलो होतो, तर चला मला आणखीन इथलं शूट घ्यावं. तर आई पप्पाकडे आली मी, तर सहज आम्ही बाहेर निघालो होतो, तर इथं भेटावं म्हणून आलोय. तर मस्त असा इथं भाजीपाला लावलाय त्यांनी, हिरवा हिरवागार सगळा. येते वेळी आम्ही आईस्क्रीम घेऊन आलो होतो, तर आता मस्त आईस्क्रीम खाणार आहे आम्ही. आई पप्पा माझे दोघं इथं आले होते, म्हणून मग भेटून यावं म्हणून आम्ही दोघं म्हणजे मी आणि माझे मिस्टर इथं आलो होतो त्यांना भेटायला. तर चला म्हणलं तुम्हाला इथं थोडंसं जे गावाकडला हिरवा हिरवा भाजीपाला किंवा गावाकडलं जे निसर्ग सौंदर्य आहे ते दाखवा म्हणलं तुम्हाला. तर इथं म्हणजे घर असं काही नाही, इथं काय म्हणजे कोणीच राहत नाही, माझे भाऊ वहिनी. इथं जस्ट उभं त्यांनी जागा घेतली, जागा घेऊन आता म्हणजे थोडं थोडं इथं डेव्हलप करणार आहेत ते, बांधकाम सुरू करणार आहेत. म्हणून आल्यावर थोडंसं बैठक म्हणून बेड वगैरे, चहा बनवायसाठी छोटासा गॅस म्हणजे चूलच आहे छोटीशी ती. आल्यावर इथं थोडंसं निवांत जेवण करून आराम करून जाता यावं, एवढंच ती पुरतं सामान ठेवले त्याने इथं. हां, आणि एक सांगायचं होतं की माझं सासर आणि माहेर एकाच ठिकाणी आहे. कुठं आहे ते नंतर सांगेल मी, पण एकाच ठिकाणी आहे. म्हणजे अवघ्या 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर माझं माहेर आहे. आणि म्हणजे अधूनमधून सारखी भेट होतच राहते माझी आई पप्पाची, भावाची, माझ्या माहेरच्या फॅमिलीची. आणि एकाच ठिकाणी असल्यामुळं ती तिकडली माहेरची मंडळी तुम्हाला दिसतील आणि सासरची दिसतील, त्याच्यामुळे दोन्हीकडले ब्लॉग तुम्हाला भेटतील. आणि ब्लॉग माझे कसे वाटतात हे सांगा, कमेंट करून सांगा. तुम्ही बघताय पण मला कमेंटच करून सांगत नाही, कारण की मी नवीन आहे अजून, मला कळत नाही की कशा प्रकारचे ब्लॉग बनवावे. तर प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा की माझे ब्लॉग कसे वाटतात. आणि ही आहे चिऊ. चिऊ कोण आहे? मी तुझी कोण आहे? हा, चिऊचे मी आत्तो बघा. चिऊ किती कामात बिझी आहे. काय करते ती? काय चालू काम? कुणाला द्यायचं ती? कोणाला बी नाही. तार लागायचं आहे हाताला. चिऊ आता चिऊला स्कूलला सुट्ट्या लागल्या, सगळ्या तिकडे मातीवर ते मस्त खेळणं चाललंय तिथं. असं असतंय गावाकडे, लेकरं मस्त खेळा, एन्जॉय करा, निवांत असतंय वातावरण सगळं. तर तिकडे एक पोरगी आणि इकडे दोघीच मस्त चाललंय खेळणं. आता ते भाज्या लावल्या दोघांनी, आई पप्पांनी माझ्या. तर हे बघा भेंडी आहे, भेंडी मस्त लागली आहे बघा इथं. थोड्या थोड्या मस्त भेंडी लागलेली आहे. नंतर कांद्याची पात नाही ग, लसूण आहे. लसूण आहे ना, लसूण पण तसंच वाटतंय ना कांद्याच्या पात. लसणाची मध्ये अशी गड्डे येते, मध्ये पेरलं गेले ना त्याचं ते वर आहे. आणि हे लसणाच्या कांद्याची पात वरणाला पण टाकतो नाही फोडणीला. ह्याचे कांद्याची पात आपण कसं टाकतो तसं हे लसणाची हे कांद्याची पात ह्याचं बारीक चिरून वरणाला फोडणीला टाकल्यावर छान लागते. पुन्हा हे काय, हे कशाचं आहे? काकडीचं आहे बघा. ही आता याला लागलं नाही, एकदम कोवळा आहे, हळूहळू ह्याची वाढ होईल. हे हरभरा बघा, गावाकडला हरभरा कोवळा. हरभरा अजून छोटा छोटासा आहे. तिकडे आहे मेथीची भाजी, हिरवीगार मस्त आहे, घरची गावरान भाजी.
काकडी भरपूर लावल्या ना. काकडी भरपूर आहे. हिरवी काकडी आहे का ती पिवळी आहे? हिरवी का? हिरव्या छान लागतं ते मध्ये बिया अशा कोवळ्या कोवळ्या राहतात त्याच्यामुळे गावरान काकडी. किती दिवस लागणार ना यायला? हा? फुलं लागतात बघा दाखव काकडीला. हे बघा फुल मस्त लागलं तर येईलच आता एक 8-10 दिवस येईल लागेल खायला. हा मध्ये हरभरे म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत मस्त काकडी थंडगार खायला मिळणार आहे. नंतर वेल कशाचं आहे इकडं? हा तू सगळं विचार आणि इकडे माहिती सांग. तुला माहित असायला पाहिजे. वरणाच्या शेंगा. वरणाच्या शेंगा भाजीवरच्या शेंगा पण म्हणू शकतो. वरणाच्या शेंगा आम्ही भरपूर खाल्ल्या यावर्षी. भोपळा तर सांगू तुला का. भरपूर भोपळा. हे इकडे होतं भोपळ्याचं वेल. ते आधीच्या आपल्या त्या बिर्याणीच्या ब्लॉग मध्ये होतं ना कसलं भारी ते मांडव केलेलं होतं त्याचं. आणि हे शेवग्याचं झाड. शेवग्याचं. शेवग्याच्या शेंगा तर असतातच. शेवग्याच्या पाल्याची पण भाजी केली जाते. आणि ह्याला मोरिंगा म्हणतात. मोरिंगा ऑक्सिजन लेवल चांगलं वाढवतं हे शेवगा. मोरिंगा प्लस म्हणून एक सिरप पण येतं. ते मल्टीविटॅमिन सिरप आहे. आणि काय एंड ढासाळाची फुलं पण लागले तिथे. छोट्या छोट्या कळ्या आहेत. ढासाळाचं फुल म्हणजे कशाचं? कोणतं? कोणतं फुल सांग? ढासाळाचं म्हणजे त्याचं काय म्हणतात ते? कोणतं? जास्वंद. शिवून त्या व्हिडिओत किती माहिती सांगितली होती. सगळं तिनंच केली होती इंट्रोडक्शन. होय शिव? खाली तुडवू नका. नाही सांभाळूनच चाललं. मस्त फ्रेश भेंडी आई काढता येते. इथंच बनवलं होतं बिर्याणी. कोथिंबीर पण असं बारीक बारीक असावी. हे लागल का पत्र खाली? इकडे ऐ श्रेयू. कॅमेरामॅन रेडी. या ग शिव. श्रेया बाहेर या. ये बाहेर. बोला काय तरी या. बोल बर शिव तू आत्तासाठी काय बोलणार? तुला सांगितलं. लाईक करा शेअर करा. नीट हा पहिल्यापासून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या आत्तूच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा सबस्क्राईब करा. मी सांगते लक्ष दे. व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या आत्तूच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा शेअर करा. माझ्या आतूच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. शिव आत्ता बोलली. तर मस्त बाहेर आता प्लॉटच्या बाहेर आलोय आम्ही. श्रेया पण बाहेर आली. फुलाचं पुष्पगुच्छ तयार केलं दोघी जणी. थंडगार हवा लागते मस्त वाटते बाहेर. आता आम्ही चहा घेणार आहे. चहा बनवणार आहे मध्ये. तर आजचा व्हिडिओ जास्त काही मोठा केला नाही. छोटासाच आहे व्हिडिओ. 10 मिनिटाचा झालाय तरी. तर बोलू का पुढे? एंड करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय.